कॅशलेस ही एक सुविधा आहे जी इन्शुरन्स कंपन्यांनी त्यांच्या कस्टमरना प्रोव्हाइड केलेली असते। त्याच्यामध्ये काय असतं की कंपनी हॉस्पिटल बरोबर टायअप करते आणि प्रत्येक आजारासाठी रेट फिक्स करते। त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला चांगली सर्व्हिस मिळू शकते। पण ह्याचा अर्थ असा नाही की कंपनी सगळ्याच हॉस्पिटल बरोबर टायअप करते। त्याच्यामुळे आपण बघतो की काही कंपन्यांचे कॅशलेससाठी 14,000 हॉस्पिटल्स आहेत, काही कंपन्यांचे 13,000 हॉस्पिटल्स आहेत। पण ही एक नाममात्र सुविधा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हॉस्पिटलमध्ये जर आपण ॲडमिट झालो आणि कॅशलेस सर्व्हिस असेल तर आपल्याला फक्त हॉस्पिटलच्या टीपीए काउंटरला आपली पॉलिसी नेऊन दाखवायची असते। मग टीपीए वाले आपली पूर्ण प्रोसेस करतात आणि आपल्याला पैसे भरावे लागत नाही। आपल्या बिहाफने कंपनी हॉस्पिटलचं बिल भरत असते। आता जर आपल्याला कॅशलेस सुविधा नाही मिळाली तर आपण रिइंबर्समेंटसाठी नक्कीच जाऊ शकतो। ते बेनिफिट सगळ्या कंपन्यांमध्ये असतं। आता गव्हर्नमेंटच्या नवीन गाईडलाईन प्रमाणे एनीवेअर कॅशलेस ही एक सुविधा अजून आलेली आहे, पण ती इम्प्लिमेंट व्हायला थोडा वेळ लागतो। तर आपण ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणार तिथे जर कॅशलेस सुविधा नसेल तर आपण एनीवेअर कॅशलेससाठी अप्लाय करून बघू शकतो। ह्याच्यासारख्या अजून गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या असतील तर खाली दिलेल्या नंबरला जरूर कॉल करा।